हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा, जो की सर्वांनाच आवडतो इथे. सो इथे ना आपण आलू जे त्याला कट करून घ्यायचे, 2 पीसेस करून घ्यायचे आहेत. त्याच्याने आलू लवकर उकडतं. आणि आलू पराठा कोण कोण बनवतं कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ही जी आहे ना थोडीशी वेगळी स्टाईल आहे आलू पराठा बनवायची, म्हणून म्हटलं आज व्हिडिओ बनवून घ्यावा. सो इथे आता आपण कुकरमध्ये लावून द्यायचे आलू शिजायला. तितक्यामध्ये आपण जे आपले कोथिंबीर वगैरे आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे बारीक. अशा पद्धतीने तुम्ही कधी आलू पराठा बनवला आहे का, नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. सो इथे आता आपण कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आता पुदिनाही आपण इथे कट करून घ्यायचं आहे बारीक. त्यालाही आपण बारीक कट करून घ्यायचे. जे आपण जे पण टाकणार आहे इन्ग्रेडियंट्स वगैरे ते आपण काढून घ्यायचे एका साईडला. त्यानंतर इथे आता आपण घ्यायचं आहे कांद्याला पण आपण आता बारीकच चिरायचं आहे, एकदम असं जाड वगैरे नाही चिरायचं आहे, बारीकच चिरायचं आहे त्याला. इथे आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याची हाफच स्लाईस आपण घेतलेली आहे. आता याला आपण कट करून घ्यायचं आणि बारीक चिरायचं आहे कांद्याला. तुम्ही बघू शकता इथे बारीक चिरून घेतलेला आहे मी. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपले जे बटाटे ते उकळून वगैरे शिजून आपले झालेले आहे. सो आता आपण याला काढून घेऊ. आता आपण याला कट केले होते मधातून, त्याच्यामुळे ते लवकर शिजलेले आहेत बटाटे. सो आता आपण बटाट्याचे जे साल आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे आपण पुरं. नॉर्मली आपण बटाट्याची भाजी बनवून त्याच्यात भरतो, बट ही थोडी वेगळी आहे. आपण भाजी वगैरे काही बनवणार नाही आहे. सो आता इथे आपण जे आपले बटाटे आहेत ना ते आपल्याला सर्व काढून घ्यायची, जी साल वगैरे आपण इथे काढून घ्यायची आहे. आणि इथे आता आपण मॅश करायला घ्यायचे बटाटे. याला बारीक एकदम चांगलं मॅश करायचं आहे, काहीच अशी गाठ वगैरे किंवा राहिलं नाही पाहिजे, म्हणून आपण याला चांगलं बारीक मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यावर कोथिंबीर, पुदिना, कांदा वगैरे सर्व आपल्या इथे टाकून द्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला. इथे आपण चाट मसाला टाकलेला आहे 1 चमच. आणि तुम्हाला जे मसाला वगैरे आवडता टाकायला ते तुम्ही इथे टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण. लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. आणि आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. पुरं जे आपण बनवले मसाला सर्व आपण आलूमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे ना आपला आलू वगैरे सर्व मिक्स करून झालेला आहे. सो आता इथे आपण कणिक वगैरे बनवायला घ्यायची आहे. सो इथे आता आपण कणिक ऑलमोस्ट बनवलेली आहे. चला तर मग आता आपण आलू पराठा लाटायला घ्यायचा आहे. आपण छोटासा उंडा घ्यायचा आहे, जास्त एकदम जाड मोठा उंडा नाही घ्यायचा आहे. आणि याला तुम्ही लाटूनही करू शकता किंवा असं हातानेही करू शकता. जर तुम्हाला हाताने फावतं तर तुम्ही हाताने करू शकता, किंवा तुम्ही लाटून पण त्याला अशी गोल बनवू शकता पुरीसारखं एवढं. त्यामध्ये आता आपण आलू जे आहे आपलं ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि जेव्हा पण आपण लाटतो आलू पराठा त्या टायमाला हलक्या हाताने करायचं आहे. एकदम असं जोर लावून जर केलं ना तर मग ते बाहेर निघतं आलू वगैरे. सो आपण हलक्या हाताने याला करायचं आहे. आणि याला आता आपण चांगलं भरून घेतलेलं आहे आलूला.
आता पीठ वगैरे लावून आता आपण याला हलक्या हाताने लाटायला घ्यायचं आहे. आता इथे आपला आलूचा पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे. आपण एक ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे आणि नंतर आता आपण दुसरा बनवायला घेतलेला आहे. तोही आता आपण तशाच प्रकारे करायचा आहे. जर तुम्हाला हाताने फावत असेल तर तुम्ही नक्कीच हाताने करू शकता आणि असं मला म्हणणं आहे की तुम्ही हातानेच करा. सो इथे आता आपण आलू इथे टाकून द्यायचे. जे आपलं स्टफिंग आहे आलूचं ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता तशाच प्रकारे आता आपण इथे लाटायला घ्यायचं आहे आणि हा जो उंडा आहे तुम्ही बघू शकता, हा थोडासा असा मोठा घेतलेला आहे मी आणि याला आता आपण हलक्याच हाताने लाटायचं आहे. आता इथे आपला जो आलूचा पराठा आहे तो लाटून वगैरे झालेला आहे. आता यावर आपण शुद्ध आपलं जे तूप असतं देसी ते आपण इथे वापरलेले तूप घेतलेलं आहे आणि आता आपण याला होऊ द्यायचं आहे चांगलं तव्यावर. तुम्ही बघू शकता आपला आलूचा पराठा किती छान दिसतोय. एकदा तरी ही रेसिपी करून बघा, खूप छान लागते. आता याला आपण दोघी बाजूने चांगलं होऊ द्यायचं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता आपला आलूचा पराठा झालेला आहे. तसंच आपण दुसरा आलूचा जो आपला पराठा आहे तोही आपण गॅसवर ठेवून द्यायचा आहे. याच्यावर आपण आपलं जे घरी बनवतो आपण तूप तेच मी इथे वापरलेलं आहे. ते तूप आपण इथे यावर टाकायचं आहे. आणि याला दोघी बाजूनी होऊ द्यायचं आहे. आणि इथे जे आपले आलूचे पराठे ते झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि ही रेसिपी एकदा तरी बनवून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल गाईज.